नमस्कार. जून संपत आलाय. पाऊस काही ठिकाणी झालाय तर काही ठिकाणी अजूनही ढग आल्याशिवाय जात आहेत. या सगळ्या परिस्थितीत एक प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसलाय. डबल पेरणी करावी का नको? आज आपण याच विषयावर सविस्तरपणे बोलणार आहोत. डबल पेरणी केल्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, कधी करावी आणि खरंच करावी का, हे ठरवताना काय पाहिलं पाहिजे. पहिल्यांदा सुरुवात करूया, डबल पेरणी कधी केली जाते. जर शेतात बी टाकल्यानंतर 10 ते 15 दिवस झाले आणि उगम झाला नाही किंवा केवळ 30 ते 40% झाड वर आली असतील तर अशा वेळी अनेक शेतकरी डबल पेरणीचा विचार करतात. सुरुवातीला पाहूया डबल पेरणीचे फायदे काय आहेत. जर पहिल्या पेरणीतील बी उगवलं नसेल, सडून गेलं असेल तर वेळ वाया न घालवता दुसरी संधी मिळते. मातीतील उरलेलं ओलसरपणा वापरून योग्य पद्धतीने केली तर चांगली उगम शक्य आहे. वेळेत निर्णय घेतल्यास खरीप हंगाम वाचू शकतो. आता आपण समजून घेऊया डबल पेरणीचे तोटे काय आहेत. खर्च दुप्पट होतो. बी, मशागत, मजुरी, औषधं, खत सगळं परत. जमिनीवर ताण येतो. सतत मशागत केल्याने माती थकते. जर नंतरही पाऊस न झाला तर दुसरी पेरणीही फसते आणि नुकसान अधिक होतं. काही झाडं आधीच्या बीतून उगवतात, काही दुसऱ्यांतून. यामुळे पीक एकसंध राहत नाही. तर मग निर्णय कसा घ्यायचा ते पाहूयात. फार एक सोपं सूत्र आहे. समजा पहिली पेरणी झाली आणि 8 ते 10 दिवसांमध्ये 60 ते 70% उगमच झाला नाही. जमिनीतील ओलसरपणा संपत चाललाय, बी सडलेलं आहे हे लक्षात येत आहे, तर अशा वेळी सल्लागार किंवा कृषी तज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच निर्णय घ्या. पण जर बी उगमच मार्गावर असेल, जमिनीत ओल आहे आणि थोडा पाऊस झाला तर उगम होईल असं वाटत असेल तर थोडा संयम ठेवा. कारण डबल पेरणीचा निर्णय घाईचा नाही तर शहाणपणाचा असायला हवा. डबल पेरणी करायचीच झाली तर लक्षात काय ठेवायचं तेही सांगते. बी वाफसा स्थितीत टाका. पाण्याच्या वेळेवर नियोजन ठेवा. योग्य अंतर, योग्य बी, योग्य फवारणी ठेवा. आधी फसते म्हणून डोस वाढवू नका. दुसरी पेरणी करताना आधीची उमगलेली झाडं पूर्णपणे काढा, अन्यथा गोंधळ होतो. डबल पेरणी हाच पर्याय असेल तर ती व्यवस्थित, नियोजनाने आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा. पण जर ती गरज नसताना केली तर खर्च, मेहनत आणि अपेक्षा तिन्ही वाया जातात. शेवटी एकच सांगते, डबल पेरणी म्हणजे शेवटचा निर्णय. तो शेवटचा संघर्षाचा नाही तर सावधगिरीचा आणि सल्ल्याचा असावा. शेतात दुबार बी टाकण्याआधी डोकं शांत ठेवा आणि निर्णय योग्य घ्या. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पालवी ॲग्रिकोला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा.